दिपकेला मीडियाने प्रश्न केला, तुम्ही राजकारणामध्ये जाणार का? तर तो असं म्हणत आहे की आम्ही फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडू. अरे कुठं सोडवत आहे प्रश्न? जात आहे का झारखंडला? अभिजित दिपकेने खोटी काळजी तर खूप दाखवली की विद्यार्थ्यांना भलं करणं हेच आमचं काम आहे. विद्यार्थ्यांबद्दल कुणाला काहीच देणं घेणं नाही, फक्त आम्हालाच देणं घेणं आहे. फेमस यूट्यूबर रवीश कुमार तर असं म्हणाले, झारखंडला जाण्याकडे आमच्याकडे संसाधन नाही. पण ही गोष्ट लक्षात घ्या, राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रेमध्ये ह्यांच्याकडे खूप पैसे होते. गाजाचं दुःख दर्द ह्यांना सांगता आलं, इस्रायल बद्दल पण ह्यांना बोलता आलं, पण झारखंडला हे जाऊ शकले नाही. जाणार तर कसं? राहुल गांधी तर तिथला करता धरता आहे. तिथे काँग्रेस सरकार आहे, त्यांनी तिथे चुकून पण जाणार नाहीत. सीजेपी मधल्या सर्वांना तर टायफॉइड झाला आहे. दिपकेला भेटण्यासाठी सौरभ जोशी संभाजीनगरला जाऊ शकतात. बराबर, मैं जा रही हूँ संभाजी नगर, वहाँ पे हमारी 2 दिन की मीटिंग है। उसके बाद जो भी वहाँ पे अपडेट होंगे वो आपको मिलेंगे। 2 दिन का चिंतन एंड स्ट्रैटेजी बनाएंगे बढ़िया। पण ते लोक झारखंडला नाही जाऊ शकत. सौरभ दास असं म्हणत होता, दिपके सोबत मिळून नवीन स्ट्रॅटर्जी बनवत आहोत. हे सर्व गोष्टी करण्यासाठी ह्यांना वेळ आहे, फक्त आणि फक्त झारखंडला जाण्यासाठी ह्यांना वेळ नाही. का? कारण तिथं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून. ह्या लोकांना झारखंड बद्दल काही विद्यार्थ्यांनी प्रश्न केले तर उत्तर काय द्यायचं ह्यांना सूचना झाले. दिपकेने तरुणांना असं शिकवलं की मीडिया सर्व खोटी आहे आणि स्वतः तो त्यांना चहा देताना दिसतो. तरुणांनी डोळे उघडायची गरज आहे. त्यांना खरंच काळजी कुणाची आहे ते समजून घेतलं पाहिजे. दिपके सारखे माणसं फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पूर्ण करतात. दिपके त्याच्या घरी बसून सुनावणी करत आहेत, ज्यांना कुणाला अडचण आहे त्यांनी माझ्याकडे या. आणि जिथे तरुणांना अडचण आली आहे तिथे तो जायला तयार नाही. आहे का नाही कमालीची गोष्ट? जे विद्यार्थी झारखंडमध्ये भूक हडताळ करत होते त्यांना सोनम वांगचुकने रिक्वेस्ट केल्याच्या नंतर त्यांनी फक्त पाणी पिलं आहे. दिपके पण त्यांच्यासोबत बोलू शकला असता, पण त्यांनी ते केलं नाही. जंतर मंतर मध्ये जे काय झालं, तरुणांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या घातल्या. त्याच्यानंतर ते तरुण माफी मागत फिरत आहेत. त्यांचे आई वडील मान खाली घालून फिरत आहेत आणि ह्याच्यामधून फक्त आणि फक्त फायदा झाला सीजीपीचा आणि त्यांच्या गँगचा. दिपकेला मीडियाने प्रश्न केला, तुम्ही राजकारणामध्ये जाणार का? तर तो असं म्हणत आहे की आम्ही फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडू. अरे कुठं सोडवत आहे प्रश्न? जात आहे का झारखंडला? दिपके आणि सीजीपीची गँग जर आता झारखंडला गेली तर ते फक्त आता दिखावा करण्यासाठी जाईल. आता जाऊन काहीच उपयोग राहिला नाही. यामधून तरुणांनी समजून घेतलं पाहिजे की आपली खरंच कुणाला काळजी आहे. ह्यामधून कोण आपला स्वार्थ पूर्ण करून घेत आहे आणि खरंच आपल्यासाठी कोण मदतीला थांबतं आणि कोण मदत करणं हे समजून घेण्याची गरज आहे. आता ह्यामध्ये झारखंडचं प्रकरण काय वळण घेणार आहे ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.